नमस्कार मित्रांनो, नवरी मिळे हिटलरला या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतं की आता लीला आणि एजे रेस्टॉरंटमध्ये आलेले असतात. लीला म्हणत असते, आज एजे माझ्यावर अजिबात चिडले नाही. आजी म्हणत होत्या ते बरोबर आहे. एजे जरा स्ट्रिक्ट आहे पण मनाने खूप चांगले आहे, म्हणून त्यांनी त्यांची फॅमिली इतक्या छान रीतीने बांधून ठेवली आहे एकत्र. खरंच एजे चांगले आहे अशी माझी खात्री पटली आहे. आता एजे आणि लीला आतमध्ये येऊ लागतात आणि एजे म्हणतो बस. लीला म्हणते नाही नाही, मी इथे नाही बसणार, मला पाण्याची खूप भीती वाटते. त्या रेस्टॉरंटमध्ये सिटिंग अरेंजमेंट अशीच असते की बाजूला एक पूल असतो आणि लीलाला पाण्याची खूप भीती वाटते. लीला म्हणते मी इथे नाही बसणार, मला पाण्याची भीती वाटते. एजे म्हणतो तुला नेमकं कशाची भीती वाटते, पाण्याची की अंधाराची? तू काय ते डिसाईड कर. लीला म्हणते पाण्याची. एजे म्हणतो मला असं वाटलं तुला हे रेस्टॉरंट आवडेल म्हणून मी इथे तुला घेऊन आलो, आणि इथे पण तुला काही ना काही प्रॉब्लेम आहे. लीला आता मनातल्या मनात म्हणते झालं, एजेंचा मूड मी परत ऑफ केला. इतकं छान सगळं काही चालू होतं, मला असं बोलण्याची काहीच गरज नव्हती. आता लीला म्हणते ठीक आहे, मी बसते इथे, मी पाण्याकडे नाही बघणार, मी तुमच्याकडे बघेन. म्हणजे मला तुमची भीती वाटते पण पाण्यापेक्षा तुम्ही बेटर आहात. त्यावर आता एजे म्हणतो ठीक आहे. एजे आता ऑर्डर देतो. इकडे आता किशोर, विराज आणि प्रमोद एकमेकांना भेटलेले असतात. किशोर म्हणतो काही वर्षांपूर्वी ना माझी अशीच अवस्था होती. फक्त कष्ट करायचे आणि व्हॅल्यू मात्र मला 0 मिळत होती. बाबांचं आणि माझं असंच समीकरण तयार झालं होतं. पण तुम्ही खूप महत्वाकांक्षी आहात हे बघून मला खूप छान वाटतंय, आणि तुम्हाला नवीन बिझनेस सेटअप करायचा आहे हे ऐकून देखील मला आनंद झालाय. आता विराज आणि प्रमोद म्हणतात नाही नाही दादा, तसं अजिबात नाहीये. किशोर म्हणतो ठीक आहे, तुम्ही स्वप्न बघत आहात आणि ती पूर्ण आहात हे बघून मला आनंद झालाय, आणि तुम्हाला काहीही मदत वाटली तर माझ्याकडे या, मी करेल तुम्हाला मदत. आता विराज आणि प्रमोद दादाला थँक्स म्हणतात. किशोर तिथून निघून जातो आणि मनातल्या मनात विचार करतो की एजे, या आधी ना मी तू बांधलेल्या किल्ल्यावर थेट वार करत होतो, पण मला आता कळलंय की किल्ला डायरेक्ट मला तोडता येणार नाही. त्यासाठी मला हे बुरुज उद्ध्वस्त करावे लागते, आणि आता तेच मी करणार आहे. इकडे लीला आणि एजे हे गप्पा मारत असतात. त्यांना एकमेकांना सॉरी म्हणायचं असतं. तेवढ्यात लीलाच्या हाताने चुकून ग्लास पडतो आणि खाली फुटतो. आता एजे तिला ओरडणार असं तिला वाटायला लागतं. तिला खूप भीती वाटायला लागते. ती सॉरी देखील म्हणते, पण एजे काहीच ओरडत नाही. एजे हॉटेल मॅनेजरला बोलवतो आणि सांगतो की सॉरी, चुकून झालं, तुम्ही प्लीज साफ करून घ्या. त्यावर आता मॅनेजर वेटरला बोलवतो आणि सांगतो हे साफ करून घे. आणि सकाळी सकाळी मॅडमने एवढं मोठं नुकसान केलं. मॅनर्स नावाची गोष्ट नाही आहे यांच्यामध्ये, आणि आता वरती मला उत्तर द्यावे लागतील. एजेला हे सगळं ऐकू जातं आणि तो मॅनेजरला म्हणतो एक्सक्यूज मी, तुम्ही काही म्हणत आहात का? आणि एक ग्लास पडून फुटला म्हणजे तुम्ही समोरच्याचे मॅनर्स काढायला निघालात. आणि आपल्या इंडस्ट्रीमध्ये आपल्यासाठी ग्राहक हे आपले देवत असतात, आणि त्यामुळे आपण त्यांना असं काहीही नाही बोलू शकत. हे तुम्हाला माहिती आहे ना? आणि तुमचं जे काही नुकसान झालं असेल ते बिलमध्ये ॲड करा, मी ते पे करायला तयार आहे. आता एजे लीलाची बाजू घेऊन बोलत असतो आणि लीला मनातल्या मनात विचार करते, वा, एजेने तर आज चक्क माझी बाजू घेतली. मला असं वाटलं की एजे माझ्यावर ओरडतील, पण एजेने किती छान प्रकारे हे सगळं हँडल केलं. खरंच एजे खूप बदलले आणि मला समजून देखील घेतायत. आता ते एकमेकांना सॉरी म्हणण्याच्या तयारीत असतात. लीला म्हणते मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. एजे म्हणतो त्यापेक्षा जास्त महत्वाचं मला तुला काहीतरी सांगायचंय, आणि तू काहीही बडबड करत बसशील त्यापेक्षा मीच आधी बोलतो. लीला म्हणते नाही नाही, माझं आधी ऐकून घ्या, ते फार महत्वाचं आहे. आता दोघेही एकमेकांना हट्ट करू लागतात की आमचंच म्हणणं महत्वाचं आहे आणि तुम्ही ऐकून घ्या असं. आता एजे म्हणतो थांब, आणि एजे म्हणतो सॉरी. लीला म्हणते कशासाठी? म्हणजे ग्लास माझ्याकडून पडून फुटला ना, मग तुम्ही का सॉरी बोलताय? त्यावर आता एजे म्हणतो त्यासाठी नाही, तू लग्न झालं त्या दिवशी खरं बोलत होतीस आणि त्यामुळे सॉरी, मी तुझं काही ऐकून घेतलं नाही त्या दिवशी. आता लीला म्हणते खरं तर माझंच चुकलं. तुम्ही मला विचारलं होतं की काय प्रॉब्लेम आहे, मी तुम्हाला सांगायला हवं होतं, पण रेऊचा जीव धोक्यात होता त्यामुळे मी तुम्हाला काहीच सांगू शकले नाही, आणि त्यासाठी सॉरी. आता एजे म्हणतो लग्न झाल्यानंतर दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती तिघींनी तुला घराबाहेर काढलं, पण मी काहीच करू शकलो नाही, त्यासाठी सॉरी. लीला म्हणते मी दुसऱ्या कोणत्या तरी माणसाच्या फोन कॉल्सवर विश्वास ठेवला, पण तुमच्यावर नाही, आणि तुमच्या विरोधात खुनाचे पुरावे शोधत होती, त्यासाठी सॉरी. एजे म्हणतो त्या दिवशी तू अंतराच्या कपाटाला हात लावला आणि मी तुझ्यावर खूप ओरडलो, तू काय करते हे तुला विचारलं सुद्धा नाही, त्यासाठी सॉरी. पण लीला म्हणते त्या कपाटामध्ये मी तुमच्याच विरोधात खुनाचे पुरावे शोधत होती, खरं तर त्यासाठी सॉरी. आता एजे परत सॉरी म्हणणार. तेवढ्यात लीला म्हणते बास, आता खूप झालं सॉरी. आपल्या दोघांमधलं हे सगळं सॉरीचं प्रकरण ना, आता याचा हिशोब झाला आहे, त्यामुळे आता आपण हे पुढे नको न्यायला, आणि सगळा काही हिशोब आता चुकता झाला आहे. आता लीला उठते आणि एजेंना
हात मिळवण्यासाठी आपला हात पुढे करते. एजे सुद्धा उठतो आणि लीलाच्या हातामध्ये आपला हात देतो आणि त्यांची जशी काही एक टीम झालेली असते असं ते दाखवत असतात. आता एजे आणि लीला त्यांचा मस्त छान असा टाइम स्पेंड करत असतात, एकमेकांशी गप्पा मारत असतात. लीला म्हणते, एक विचारू का तुम्हाला एजे? एजे म्हणतात, नाही म्हटलं तर तू शांत बसणार आहे का? लीला म्हणते, ते पण आहेच की, मला तुम्ही फोन का यूज नाही करू देत आहात? आता एजे म्हणतो, मी करतोय का फोन यूज? आणि नियम सगळ्यांना सारखेच हवे. आणि मला असं वाटतं की आपण कोणाला तरी भेटतोय, महत्त्वाचं बोलायचंय, तर अशा वेळेला फोन बाजूलाच ठेवायला हवा. उगाचच आपलं अटेन्शन डिवाइड होतं आणि मग महत्त्वाचं जे बोलायचं असतं ते राहूनच जातं. त्यावर लीला म्हणते, हो बरोबर आहे. मी तर एखाद्या वेळेस फोन हातात घेतला आणि रील बघायला लागली ना, माझा वेळ किती जातो हे मला कळतच नाही. मी काय म्हणते, मला जर एक रील आवडली तर तुम्हाला पाठवत जाऊ का मी? एजे आता पुढे निघून जातो, कारण त्याला या सगळ्या गोष्टींमध्ये काही इंटरेस्ट नसतो. आणि लीलाला पण ते नंतर कळतं आणि ती पण मनात विचार करते की मी काय बोलते एजंटसारख्या माणसासोबत. इकडे कालिंदी आणि लीलाचे बाबा हे बसून काहीतरी विचार करत असतात. कालिंदी म्हणते, अहो काय विचार करताय? मोहिते म्हणतात की अगं तुझ्याकडे एक अंगठी आहे ना कपाटात? त्यावर आता कालिंदी म्हणते, हो विका, ती पण विका. मी काय म्हणते, सगळे दागिने जरी विकले वितळले ना तरीही आपल्याकडे तेवढे पैसे होणार नाही जेवढं कर्ज आपल्याला साळुंकेचं फेडायचंय. मी काय म्हणते, आपण लीलाकडे मदत मागूया ना, तिची श्रीमंती कधी कामा येईल आपल्याला. आणि आतापर्यंत लीलासाठी भरपूर केलंय आपण, मग आता तिच्या श्रीमंतीचा थोडा उपयोग केला तर काय झालं? आता बाबा म्हणतात, हे बघ, तिच्यासाठी आपण जे केलं ते तू अशी परतफेड करून घेणार आहे का तिच्याकडनं? त्यावर आता कालिंदी म्हणते, काय झालं मग? म्हणजे आईवडिलांनी मुलांसाठी सगळं काही करायचं आणि जेव्हा मुलांची वेळ येते तेव्हा त्यांनी हातावर हात धरून बसायचं का? आणि त्यात काय वाईट आहे? आणि हे विसरू नका की तुम्हाला अजून एक मुलगी आहे. एका मुलीसाठी तुम्ही दुसऱ्या मुलीचा विचार करणं थांबवू नाही शकत. त्यावर आता बाबा म्हणतात की हो, तुझ्या एवढीच रेवची काळजी मला सुद्धा आहे आणि मी करतोय ना प्रयत्न. त्यावर कालिंदी म्हणते, हो दिसतंय मला तुम्ही किती प्रयत्न करताय ते. माझं ऐका आणि एजंटकडे मदत मागा. आता बाबा काहीही केला तयार होत नसतात. कालिंदी आता बाहेर येते आणि ती विचार करते की आपणच मदत मागायला हवी लीलाकडे, आणि ती लीलाला फोन लावते. पण लीला आणि एजे दोघेही गाडीमध्ये फोन ठेवून आलेले असतात, त्यामुळे लीला फोनच उचलत नाही. कालिंदी म्हणते, कुठे गेली मुलगी? नेमकं जेव्हा मला काही काम असेल ना महत्वाचं तेव्हाच ही फोन उचलत नाही. ती आता म्हणते, एजंटना फोन लावू का? नंतर विचार करते, नको नको. पण म्हणते, नको, रेवूच्या जीवाचा प्रश्न आहे. तो साळुंके परत येईल आणि रेवूला त्रास देईल किंवा तिला घेऊन जाईल, मग काय करायचं? मग ती आता एजंटनाही फोन लावते, पण एजे देखील फोन उचलत नाही. आता कालिंदी म्हणते, काय झालं? एजे आणि लीला दोघेही फोन उचलत नाहीये, आता काय करू मी? लीला आता सारखी बडबड करत असते. आपल्याला माहिती तिला बोलायला किती आवडतं आणि एजे मुळात खूप कमी बोलतो. लीला म्हणते, मला ना खूप साऱ्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतात आणि त्या मला रील्समधून कळतात. अशा तर भरपूर गोष्टी असतात ज्या मला रील्समधून कळतात, ज्या मला आधी कधीही माहिती नसतात. आणि काही काही रील्स असे असतात ना ज्यामध्ये त्यांच्या एक्स वाईफ विषयी पण असतं आणि जुन्या आठवणी जाग्या होतात. म्हणजे चुकीचा अर्थ काढू नका, पण मी अशी रील्स तुम्हाला पाठवत जाईल. आणि आता मी तुमची बायको आहे, त्यामुळे तुम्ही माझ्याशी तुमच्या पहिल्या बायकोविषयी म्हणजे अंतराताईविषयी बोलू शकतात. त्या कशा होत्या, काय वगैरे त्यांच्या आठवणी तुम्ही माझ्यासोबत शेअर करू शकतात. नाही म्हणजे मुळात तुम्ही कमी बोलतात हे मला माहिती आहे, पण आता तुम्ही तुमच्या बायकोसोबत तुमच्या एक्स बायकोविषयी बोलू शकतात. आता एजे म्हणतो, लीला बास, मला माहिती तुला काय बोलायचंय ते आणि कळलं मला, आता तू शांत बस. लीला म्हणते, असं कसं शांत बस? मला तर असं वाटतं ना तुमची अर्धी घुसमट या बंद वातावरणामुळे होती. त्यामुळे आता लीला खिडकी ओपन करते आणि म्हणते, बघा किती छान हवा आली काच खाली गेली तर. कधी कधी ना अशा मोकळ्या हवेचा आनंद पण घेत जा, छान वाटतो. आता लीला मनातल्या मनात म्हणत असते की मी एजंटची बायको आहे, त्यामुळे मला हे जाणून घेण्याचा हक्क आहे की कशाचा त्यांना त्रास होतोय, ते का बोलत नाही किंवा काय त्यांचा नेमका प्रॉब्लेम, हे सगळं जाणून घेईलच मी. आता एजे म्हणतो, लीलाला थोडं स्वातंत्र्य दिलं तर कशी वागते ही? तिला सेन्स ऑफ स्पेस अजिबात नाहीये. आता मी पुन्हा लीलाला बाहेर कधीच घेऊन जाणार नाही, ही चूक मी नाही करू शकत आणि तिला मी एकदाच सहन करू शकतो. लीला विचार करते की मी आता एजंटशी असंच चांगलं वागणार आणि त्यांच्याशी जास्तीत जास्त बोलण्याचा प्रयत्न करेन, जेणेकरून ते कसे आहेत असं मला कळेल. आणि ते आता एकमेकांविषयी असा विचार करत असतात आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.